नमस्कार. आज आपण अगदी 5 मिनिटात तयार होणारी चविष्ट आणि झटपट अशी खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत. ही चटणी इडली, डोसा किंवा उत्तप्पासोबतही खूप छान लागते. चला तर मग वेळ न घालवता या झटपट अशा खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी सुरू करूया. खोबऱ्याची ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हिरव्या मिरच्या, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणे, जिरे आणि बारीक किसलेलं खोबरं. आता मिक्सरचं भांडं घेऊया. त्यामध्ये ताजं किसलेलं खोबरं, शेंगदाणे, लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे आणि चवीनुसार मीठ. त्याचप्रमाणे 2 टीस्पून दही आणि 1 टीस्पून साखर घालूया. आता आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालून हे सर्व साहित्य छान बारीक वाटून घेऊया. आता चटणीला फोडणी देऊया. त्यासाठी एक छोट्या तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्ता घालूया. ही खमंग फोडणी तयार झाल्यावर ती चटणीवर ओतून छान एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे आपली खोबऱ्याची चटणी तयार होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.